भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान समर्पित करत असताना संविधान सभेत ऐतिहासिक भाषण केले आहे. त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या लोकशाहीसमोरील आव्हाने याकडे लक्ष वेधले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या ऐतिहासिक भाषणात म्हणाले, महत्त्वाची गोष्ट जिचे पालन केले पाहिजे ती अशी की लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेला सावधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल. त्यांच्या मते लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये. तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये की जेणेकरून त्याला प्राप्त अधिकाराचा तो लोकांच्या संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी उपयोग करील. याच भाषणात बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीसमोरचे अनेक आव्हाने मांडलेली आहेत. 26 जानेवारी 1950 रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. उद्या प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2026 रोजी संपूर्ण देशभर साजरा केला जात आहे. त्या पूर्वसंध्येला सर्व भारतीय जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ये रुतबा मेरे सर को आपके संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे आपके संविधान से मिला है. औरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला होगा, हमें तो मुकद्दर भी आपके संविधान से मिला है. थँक्यू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा.